नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर इथे ना मला आज बनवायची होती वांग्याची भाजी, पण वांग्यासाठी जो मसाला लागतो ना तो माझा संपलेला होता. मी काय करत असते, महिन्याभरासाठी जो आपल्याला रोज भाज्यांना जो मसाला लागतो ना ते एकदाच बनवून ठेवते. कोरडा मसाला आहे हा, आणि एकदा बनवला ना रोज रोज बनवायची गरज नाही. इथे सगळे मसाले मी भाजून घेतलेले आहेत, आणि भाजल्यानंतर आपल्याला आता ना इथे मिक्सरला ते बारीक करून घ्यायचं आहे. घरगुती पद्धतीने बनवलेला आहे हा काळा मसाला. इथे बघा, मी ना आता मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे हा मसाला. तुम्ही बघू शकता, एकदम घरगुती पद्धतीने बनवलेला हा काळा मसाला तयार होतो आणि महिनाभर टिकतो. तर आता ना हाच मसाला वापरून मी वांग्याची भाजी बनवणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही, मी आता बनवलेलाच मसाला वापरून वांग्याची सुक्की भाजी बनवलेली आहे. आणि एक माझं आज काम बाकी होतं, ते मला पूर्ण करायचं आहे. ते म्हणजे ना माझी जे गळ्यातली पोत आहे ना ती तुटली होती, आणि मला काय करायचं होतं, ती आज ना काहीही झालं तरी ओवून घ्यायची होती. नंतर सगळं काम आवरल्यानंतर इथे ना मी माझ्या कामाला लागले होते. काहीही झालं तरी म्हटलं आज ना हे काम पूर्णच करून घ्यायचं. मग इथं बसले ओवायला, आणि पूर्ण होईपर्यंत उठलेच नाही. नंतर ना थोडं बाहेर जायचं होतं, म्हणून इथे ना मस्त मग थोडं तयार झाले, आणि थोडं सामान पण आणायचं होतं म्हणून इथं रेडी झाले होते. ते बघा आता, आणि मग खाली आले. म्हटलं चला संध्याकाळचा सगळ्यात पहिले इथे ना चहा करून घेऊयात. मग इथे चहा ठेवला. चहा घेतल्याच्या नंतर जायचं होतं बाहेर. आता निघाले होते बघा बाहेर, गाडीवरच गेले होते बाहेर. मग नंतर येताना ना थोड्याशा भाज्या पण घेऊन आले. इथे बघा, येताना भाज्या घेऊन आले होते, कारण उद्या मुलांना डब्यामध्ये रोज भाज्या द्याव्या लागतात. मस्त ताजी ताजी मेथी आणली होती. पण आमच्या चिवताईला आज ना शेवभाजी खायची होती. आज संध्याकाळचा बेत ना शेवभाजी बनवण्याचा होता. तर इथे ना शेवभाजीसाठी जे मसाले लागतात ना ते सर्वात पहिले मी इथे कट करून घेतले आहेत. इथे बघा, आणि नंतर ना शेवभाजी बनवून घेतली. शेवभाजी कशी बनवली त्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. आता इथे आपली शेवभाजी रेडी झालेली आहे, आणि इथे ना लगेच आता पोळ्या पण बनवून घेणार आहेत. तर मग व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.